तुम्हाला माहीत आहे का मंडळी, बाहेर गाडीवरती कांदा भजी जसे मिळतात तसेच आपण अगदी कमी साहित्यात कमी वेळामध्ये घरी बनवू शकतो। तर मी ते पातळ उभे चिरून कांदे घेतलेले आहे, त्याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या, त्यामध्ये कढीपत्ता, कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली, ओबडधोबड चेचून धणे घालायचे, ओवा घालायचं, बेसन पीठ घालायचं, बेसन पीठ कमीच घालायचं, जर लागलं तर परत घालायचं, नाही तर घालायचं नाही, कारण कांदा भजीला बेसन पीठ कमी असतं, फक्त बाइंडिंग येण्यापुरतंच कांद्याला घालायचं। तर आता इथे मी कश्मीरी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे, चवीपुरतं मीठ घालायचं, चवीपुरती साखर किंचिशी घालायची, आवडत असेल घाला, नाही घातली चालतं, पण चव छान येते। खायचा सोडा चिमूटभर घालायचा, मिक्स करायचं, कडकडीत तेलाचं मोहन घालायचं, आपल्या भजीच्या क्वांटिटीनुसार हे तेलाचं मोहन घालायचं, ते आपलं आपलं ठरवायचं आणि छान मिक्स करायचं आणि सैलसर पीठ भिजवून घ्यायचं। ह्या पीठ भिजवायला जास्त पाणी लागत नाही, पीठ भिजून जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर कांद्यामुळं मिठामुळं पाणी सुटल्या जाते आणि भजी मऊ पडण्याची शक्यता असते। मी आता इकडे पीठ भिजवायच्या अगोदर तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं, कडकडीत तेल गरम असलं पाहिजे, तेव्हाच भजी तेलामध्ये सोडायचे, नाहीतर तेलकट भजी होऊ शकतात गार तेल असेल तर। आणि आता हे सेट झाल्यानंतर भजी पलटी करायची, नाहीतर तेलामध्ये हे भजी सुटल्या जातात, कारण कांदा जास्त असल्यामुळं। आता मी ते एक बॅच कुरकुरीत अशी तळून घेतलेली आहे गोल्डन ब्राऊन कलरवरती। आता दुसरीसुद्धा बॅच तळायला घातलेली आहे तेलामध्ये, बघू शकता तुम्ही। अगदी टेस्टी, चविष्ट, अप्रतिम चवीला झालेली ही भजी तुम्हीसुद्धा अशा प्रकारे नक्की एकदा करून बघा मंडळी, तुम्हालासुद्धा खूप आवडतील। आणि काय अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये ही भजी तयार होतात, करून जाता। तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन यूट्यूबरला सपोर्ट करा। धन्यवाद।